नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो भारत दौऱ्यावर, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची घेणार भेट. विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागाचं देशभरात छापासत्र, दिल्लीत नव्या जुन्या नोटांच्या स्वरूपात 13.5 कोटी रुपये जप्त. शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा 15 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद सर्वत्र उत्साहात साजरी. मुंबईत झालेल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर 1 डाव आणि 36 धावांनी विजय, विराट कोहली सामनावीर. आणि उत्तर भारतात थंडीची लाट, धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, राज्यातही थंडीचा जोर. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो 2 दिवसीय दौऱ्यासाठी भारतात पोहोचले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. या बैठकीत शिष्टमंडळस्तरीय चर्चा होणार असून त्यानंतर उभय देशांदरम्यान काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचीही ते भेट घेणार आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर विडोडो यांचा हा पहिलाच भारत दौरा असून त्यांच्यासोबत इंडोनेशियाचे कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळही भारतात आलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी औपचारिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. काळ्या पैशाविरुद्ध विमुद्रीकरणाचं शस्त्र उगारल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं देशभरात ठिकठिकाणी छापासत्र सुरू केलं आहे. दिल्ली पोलिसांसोबत प्राप्तिकर विभागानं काल केलेल्या कारवाईत जुन्या आणि नव्या नोटांच्या स्वरूपात मोठी रोख रक्कम जमा केली आहे. ग्रेटर कैलास परिसरातल्या एका लॉ फर्मवर टाकलेल्या छाप्यात 13.5 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. यापैकी 2.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम 2,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधून तसंच हैदराबादमधूनही मोठ्या प्रमाणात रोख रकमा जप्त करण्यात आल्या आहेत, तर 7 कोटी रुपयांची रक्कम जुन्या 1,000च्या नोटांच्या स्वरूपात आहे. रोकडरहित बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ठाणे जनता सहकारी बँकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. राज्य सरकारच्या सहकार, दुग्ध आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातले अधिकारी आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देश वेगानं डिजिटल होण्याकडे वाटचाल करत आहे. रोकडमुक्त व्यवहार जसजसे वाढत जातील तसा बँकांचा एटीएम यंत्रांच्या देखभालीवर होणारा खर्च वाचेल, असंही सिंह म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जानापुरी इथले वीरपुत्र संभाजी कदम यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतली. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदतीचा 15 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनानं उत्तम कामगिरी केली असून आतापर्यंत 608 लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलं आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न. हक्काचा निवारा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना भक्कम साथ मिळाली ती शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून. जळगाव जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. आम्ही 1 महिन्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेतले, तिथे आम्ही लाभार्थी निवड केले, तिथे सरकारी जागा निवड केले. त्याच्यानंतर त्यांचे जो कब्जा हक्कची रक्कम आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जमा करून आम्ही त्यांना जमीन वाटपचे ऑर्डर पण काढलेले आहे. पूर्वी फक्त दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांचा समावेश होणाऱ्या या योजनेत आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार
पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते। तर आमच्या समजा घरकुलांच्या ऑर्डर 1990 पासून आलेल्या होत्या। तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधू शकलो नाही। तर आमचे दिवस समजा असेच वायवार जात होते। प्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला जागा उपलब्ध होऊन मिळणार आहे आणि आम्ही स्वतःचं घर बांधू शकतोय। या योजनेत लाभार्थ्याला घर बांधणीसाठी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जमीन दिली जाते। तसंच शासकीय भूखंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं। आज लोक आम्हाला जागा नाही होती, उपलंग आम्ही राहत होते। आता स्वतःला जागा भेटली, आता आम्ही बांधू शकताय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 साठी आतापर्यंत 141 लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असून आणखी 302 लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न लवकरच साकारणार आहे। साईबाबांची शिर्डी ही प्रेरणा आणि सेवाभाव देणारी भूमी आहे। साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्याचं आवाहन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। शिर्डी इथं साई मंदिर विश्वस्तांच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। यांत्रिक युगात मानवता वाढवण्यासाठी साई समाधी शताब्दी सोहळा महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सोहळ्यानिमित्तानं शिर्डीत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि देश विदेशातून आलेले साई मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, कोपर्डी खैरलांजीसह बलात्कार प्रकरणांमधल्या सर्व गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी, मराठा, मुस्लिम, धनगरांसह सर्व जाती धर्मातल्या गरिबांना आरक्षण मिळावं, अनुसूचित जाती जमातींसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करावी, या आणि अन्य मागण्यांसाठी काल कोल्हापुरात संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अनुसूचित जाती जमाती, बौद्ध, भटके विमुक्त, मुस्लिम तसंच अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि स्त्री पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या 5 मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मोर्चातील संविधानाची भव्य प्रतिकृती उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती। सर्व लोकांच्या घरात प्रकाश पोहोचवणाऱ्या वीज कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असं आश्वासन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी काल अहमदनगर इथं दिलं। राज्य वीज कामगार फेडरेशनच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते आमदार भाई जगताप होते। यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही वीज कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या। वीज कामगार सभासदांच्या योगदानातून उभारण्यात आलेल्या सर्व मंगल या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं। संगीतप्रेमींचं विशेष आकर्षण ठरलेल्या 64व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची काल पुण्यात बहारदार सुरांनी सांगता झाली। काल सुरुवातीला ताकाहिरो आराई यांचं सतारवादन झालं, त्यानंतर उस्ताद अमजद अली खान यांचे शिष्य अमान आणि अयान अली खान यांच्या संतूर आणि सरोद वादनानं रसिकांची मनं जिंकली। ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या गायनानं महोत्सवाचा समारोप झाला। या महोत्सवात शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळाल्याचा आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता। चित्रकलेच्या क्षेत्रातल्या नवोदित कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कौशल्य आणि सृजनशीलतेला ओळख मिळवून देण्याच्या उद्देशानं मास्टर स्ट्रोक 2016 या चित्रकला स्पर्धेचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं।
दरवर्षी नवनीत तर्फे आयोजित होणाऱ्या या स्पर्धांचं हे 15वं वर्ष. देशभरातल्या अनेक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकही यासाठी उपस्थित होते. या स्पर्धेत 7,000 शाळांनी भाग घेतल्याची माहिती नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या शैलेंद्र गाला यांनी दिली. उगवत्या कलाकारांचं चित्रकलेतलं कौशल्य घेरून त्यांच्या अभिव्यक्तीसाठी चांगली संधी देणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं गाला यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक राज्यातल्या 3 याप्रमाणे 90 विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसं देण्यात आली. मराठी कविता विश्वात मुसाफिरी करणारे कवी रमेश सावंत यांच्या सूर गझलेचे या गझल संग्रहाचं आणि एकांतातल्या कविता या काव्यसंग्रहाचं काल प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत दादरमध्ये झालेल्या या प्रकाशन समारंभासाठी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद डबीर, कुसुमाकर या मासिकाचे संपादक श्याम पेंढारी तसंच ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर उपस्थित होते. एकता कल्चरल अकादमी प्रकाशन या संस्थेनं हा समारंभ आयोजित केला होता. संयुक्त राष्ट्र संघटनेचे आगामी महासचिव अँटोनिओ गुटेरेज आज महासचिव पदाची शपथ घेणार आहेत. महासभेच्या औपचारिक समारंभात पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्य राष्ट्रांना उद्देशून अभिभाषण करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे महासचिव बान की मून यांच्याकडून येत्या 1 जानेवारीला ते पदभाराची सूत्र स्वीकारतील. गुटेरेज यांनी यापूर्वी पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अनेक वर्षांपासून चिघळलेला सिरिया प्रश्न सोडवायला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं गुटेरेज यांनी स्पष्ट केलं आहे. आज ईद ए मिलाद, इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन. कुराणाबरोबरच पैगंबरांच्या शिकवणीवर इस्लाम धर्म आधारला आहे. त्यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी उत्साही वातावरण, घरांची आणि मशिदींची सजावट करून मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. भारतात काही ठिकाणी रात्रभर प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात. ईद ए मिलाद निमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद निमित्त औरंगाबाद शहरात भव्य जुलूस ए मोहम्मदचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी हजरत निजामुद्दीन चौक इथून मिरवणुकीला सुरुवात झाली. हजरत निजामुद्दीन चौक इथं ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यानंतर सलाम पठण करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू सईद यांचा आज स्मृतिदिन. पुण्यात जन्मलेले बाबू गेनू मुंबईत गिरणीत कामाला होते. मात्र त्यांच्या मनात सतत स्वातंत्र्याचा ध्यास होता. वडाळा इथं झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. 1930 साली ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबईत ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर पडून राहिले. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्यानं बाबू गेनूंना हौतात्म्य आलं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज संपलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडवर 1 डाव आणि 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला. धडाकेबाज द्विशतकी खेळी करणारा विराट कोहली सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. या कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडनं 400 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं सर्व बाद 631 धावा फटकावल्या. इंग्लंडचा दुसरा डाव मात्र 195 धावातच आटोपला. या कसोटीत आर अश्विननं एकूण 12 गडी बाद केले. मुंबई कसोटीतल्या विजयामुळे भारतानं 5 सामन्यांची मालिकाच खिशात टाकली आहे. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे रेल्वे, विमान तसंच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे येणाऱ्या 63 रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. 13 रेल्वेगाड्यांच्या वेळात बदल करण्यात आलाय तर 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातही थंडीचा कडाका वाढलाय.
नाशिकमध्ये काल 7.7 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 8.3, जळगाव आणि गोंदियात 9.2 तर नागपूरमध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वरदाह चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे. उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असताना हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आज ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगानं हे वादळ उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात येत्या 24 तासात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो भारत दौऱ्यावर, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची घेणार भेट. विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागाचं देशभरात छापासत्र, दिल्लीत नव्या जुन्या नोटांच्या स्वरूपात 13.5 कोटी रुपये जप्त. शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा 15 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद सर्वत्र उत्साहात साजरी. मुंबईत झालेल्या 4थ्या क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर 1 डाव आणि 36 धावांनी विजय, विराट कोहली सामनावीर. आणि उत्तर भारतात थंडीची लाट, धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, राज्यातही थंडीचा जोर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.